अनुषंगानं पुढे जाणार आहे की नातेसंबंधांमध्ये ख्रिस्त किती महत्वपूर्ण आहे, कारण त्याच्या जन्मा अगोदर, त्याच्या जन्मानंतर आणि जेव्हा तो येणार आहे तिथपर्यंत जर कोण मध्यस्थ आहे आणि जर कोण मुख्य आहे तर तो केवळ ख्रिस्त आहे. आणि त्यामुळं आपण त्या दृष्टिकोनातूनच हा जो प्रवास आहे तो आपण पाहत आहोत आणि देवबाप आपल्याला त्याबद्दल सहायता करत आहे. कारण आज जगभरातील प्रत्येक मंडळी जी आहे ती जेव्हा पवित्र शास्त्राकडे पाहत आहे तर जो प्रवास आहे, विशेष करून 25 तारखेला येशू ख्रिस्ताच्या जन्माचा संदेश आणि तो जन्म कशासाठी घेतलेला होता त्याविषयी विचार करत असताना त्याच्या जन्मा अगोदर काही घटना घडलेल्या आहेत आणि त्याही कशा ख्रिस्त केंद्रित आहेत याकडे आपण लक्ष देत आहोत. कारण ख्रिस्तच काय, तो सर्वस्व आहे. आणि म्हणून आपण आज ही प्रभूच्या संदेशाकडे जात असताना जे पहिला घडलेला आहे आणि जन्मानंतर ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त शिक्षण देत आहे त्यानंतर पॉल जे शिक्षण देत आहे त्याच्याकडेही आपण जाणार आहोत आणि पाहणार आहोत की प्रभूचं वचन आज आपल्याला काय सांगत आहे. आजच्या संदेश पुढे जात असताना जे आपण एक्सपोजिशन वचनाचं करत आहे, आपण पहिला अध्याय शिकत आहोत आणि लूका शुभवर्तमान पहिल्या अध्यायाच्या 57 वचनापासून आता 66 वचनापर्यंत आज आपण पाहणार आहोत. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की लूक जेव्हा हे शुभवर्तमान लिहित आहे, हे लूक शुभवर्तमान लिहित असताना फार सुंदर त्यानं याचा अभ्यास केलेला आहे आणि जो थियोफिलस आहे त्याला तो लिहित असताना फार सुंदर रीतीनं खात्री करून थियोफिलाला तो एकदम चांगल्या रीतीनं अभ्यासपूर्वक ही गोष्ट लिहित आहे. आणि अशा अनेक गोष्टी आहेत, अशा अनेक घटना आहेत ज्या मत्तेयाच्या शुभवर्तमानात आपल्याला आढळत नाहीत, मार्काच्या शुभवर्तमानात आपल्याला आढळत नाहीत, पण त्या लुकाच्या शुभवर्तमानामध्ये आपल्याला आढळतात. काही अशी नावं आहेत, काही अशा गोष्टी आहेत ज्या इतर शुभवर्तमानामध्ये रिव्हील नाही झाल्या, त्या लुकानं फार अभ्यासपूर्वक मंडळी समोर आणलेल्या आहेत. आणि विशेष करून थियोफिलाला तो लिहित असताना फक्त इथं नाही थांबत, तर आपण त्याचं दुसरं पुस्तक ही प्रेषितांच्या कृत्यात पाहतो की किती सुंदर रीतीनं तो याची मांडणी करत आहे. आणि यामध्ये विशेष करून आपल्याला उल्लेख दिसतो अलिशिबाचा, त्यानंतर तिचा नवरा, त्यानंतर मरिया आणि कशी त्यांची भेट झाली या संदर्भात. तर नात्या संदर्भात इथं आपल्याला काही गोष्टी आढळतात. आणि त्याचबरोबर लूक काही गोष्टी येणाऱ्या अध्यायांमध्ये येशू ख्रिस्ताच्या शिकवणीद्वारेही नोट करतो. तर आज आपण त्याही गोष्टी घेणार आहोत की लूक एवढ्या नात्यांबद्दल काय नेमकं बोलत आहे आणि नाते कशा रीतीनं प्रस्थापित करावे याबद्दल तो सांगत आहे. तुम्हाला आठवत असेल की आपण इफिस्करास पत्र ज्यावेळेस शिकत होतो आणि आपला शेवटला जो अध्याय होता त्या शेवटल्या अध्यायाकडे आलो आणि पॉल प्रत्येक पत्रामध्ये संपत असताना एक डॉक्सोलॉजी ज्याला आपण म्हणतो आशीर्वाद जो आहे तो प्रत्येक मंडळाला देत असतो. आणि प्रत्येक मंडळीला आशीर्वाद देत असताना तो असं म्हणत असतो की प्रभू येशू ख्रिस्ताची शांती, देवाची प्रीती असे शब्द तो उच्चारत असतो. आणि इथं आपण आहोत आणि मला कोण आठवून सांगेल की आपण ज्यावेळेस ही डॉक्सोलॉजी घेतलेली होती त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताची शांती असं ज्यावेळेस मी म्हणालेलो होतो तर त्यावेळेस एक शब्द उच्चारण मी केलेलं होतं. ते शब्द उच्चारण नेमकं काय होतं की ती शांती कुणा समवेत आहे आणि ती कोण प्रस्थापित करतं, ती शांती कुणामध्ये आहे? बरोबर, देवामध्ये आणि आमच्यामध्ये, मनुष्यामध्ये नाही तर देव आणि मनुष्य यांच्यामध्ये तो शांती प्रस्थापित करतो. आणि हे अतिशय यथायोग्य आणि सार्थ आहे, ह्याच्यामध्ये अजिबात दुमत नाहीये. कधी कधी आपण आता पुढे जात असताना, कारण आजचा संदेश हा पूर्णपणे त्यावर आधारित आहे, कारण आजच्या संदेशाचं जे शीर्षक आहे ते असं आहे इंग्लिशमध्ये, जीसस ब्रिंग्स डिव्हिजन्स. Jesus brings divisions, not peace, but instead the peace is with God and man. ठीक आहे, हे फार इम्पॉर्टंट आहे की येशू ख्रिस्त जो आलेला आहे तो विभागणी करायला आलेला आहे. अनेकांना असं वाटतं येशू आलेला आहे शांती प्रस्थापित करायला आणि येशू शांती प्रस्थापित करतो, पण पवित्र शास्त्रानुरूप येशू शांती प्रस्थापित नक्की करतो, पण ती कुणामध्ये? तर देव जो क्रोधविष्ट आहे, जे आपण इफिस्करास पत्रात बघतो दुसऱ्या अध्यायामध्ये, देव जो क्रोधविष्ट आहे, देव जो मानवावर क्रोधविष्ट आहे, तो देव त्याचा जो क्रोध आहे तो संपूर्ण मानवावर तळपतो. आणि मानवावर तळपल्यानंतर नेमका तो काय करतो की प्रत्येक जण देवाच्या
क्रोधामध्ये आहे, क्रोधाच्या छत्रछायेखाली आहे. आणि देव काय करतो? देव त्याच्यामध्ये त्याच्या एकुलत्या एका पुत्राला पाठवून तो शांती प्रस्थापित करतो. त्याच्या निवडलेल्यांवर, त्याच्या मंडळीमध्ये तो शांती प्रस्थापित करतो. हाऊ वंडरफुल, किती जबरदस्त आहे. आणि त्याच्यानंतर मग डिव्हिजन्स कसे आहेत, डिवाइड कसं करतो देव? कारण ह्याच्यामध्ये आता एक शास्त्र भाग आहे, आज तो वाचलेला पण शास्त्र भाग आहे, तो पुन्हा एकदा मी वाचतो. आणि त्याच्यानंतर एक दुसरा शास्त्र भाग आहे, त्या शास्त्र भागाकडे आपण थोड्या वेळात जाऊया. वाचलेला जो शास्त्र भाग आहे संत लुकाचं शुभवर्तमान, याचा पहिला अध्याय आणि 57 पासून पुढे तिथं असं लिहिलेलं आहे. अलिशिबेच्या प्रसूतीचे दिवस भरून तिला मुलगा झाला. प्रभूने तिजवर मोठी दया केली हे ऐकून तिचे शेजारी व नातलग यांनी तिज बरोबर आनंद केला. आपल्याला दिसतं की शेजारी आहेत, नातलग आहेत. आणि जसं तिला मुलगा झाल्या सर्व शेजारी आणि नातलग यांनी आनंद केला. मी तुम्हाला सांगितलं की मरिया 3 महिने तिच्या बरोबर होती, त्या ठिकाणी थांबली. आणि आपण पाहिलं की मरिया किती आनंदित होती तिला भेटल्यानंतर. कारण का? ही वयातीत होती, हिला मूलबाळ होत नव्हतं, ही वांझ होती. पण बिकॉज त्यांचा सेंटर जो आहे तो देव असल्या कारणानं त्यांचं एकत्रित येणं, त्यांचं पाहणं, आणि ज्यावेळेस पवित्र आत्म्यानं हिला भरलं त्यावेळेस आपण पाहतो की ज्यावेळेस ती पवित्र आत्म्यानं पूर्ण झाली असं म्हटलंय, त्यावेळेस तिनं स्तोत्रगान केलं. आणि त्या ठिकाणी ती प्रभूचं जे सार्वभौमत्व आहे येशू ख्रिस्तामध्ये ते ती पाहते. आणि माझा जीव प्रभूला थोर मानतो असं मरिया म्हणते. किती जबरदस्त आहे. आणि आपण पाहिलं की हे कुठल्याही सर्वसाधारण मनुष्याचं काम नाही. जेव्हा देवाचा आत्मा त्याच्यावर येतो तेव्हाच हे सत्य त्याच्या मुखातून बाहेर पडतं. आणि आपण ती गोष्ट पेत्रामध्ये पाहिलेली होती. ज्यावेळेस पेत्र ख्रिस्ताला म्हणतो की आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र, त्यावेळेस पेत्र त्याला म्हणतो की येशू त्याला म्हणतो की हे शिवना बाळना, धन्य तुझी मांस आणि रक्त नाही तर माझ्या स्वर्गातील पित्याने हे तुला प्रगट केलं. म्हणजे ही काही साधी गोष्ट नाहीये. देवाचा आत्मा ज्यावेळेस प्रगट करतो तेव्हाच त्या प्रभूला मनुष्य ख्रिस्त म्हणून ओळखतो. आणि मरिया पण या ठिकाणी त्याला ख्रिस्त म्हणून ओळखते. आणि ती म्हणते की वाव, मी आता स्तोत्र गान करते. आणि त्या ठिकाणी ती स्तोत्र बोलते. आणि मग आपल्याला दिसतं की मरिया अलिशिबाजवळ थांबते. आणि संपूर्ण जे नातलग आहेत, संपूर्ण जे लोक आहेत, ही गर्भवती झालेली आहे, हिला मूल झालेलं आहे म्हणून आनंदित आहेत, खुश आहेत. मग काय होतं आपण बघूया. परंतु जी आहे पुढे आपण पाहतो, मग 8व्या दिवशी असे झाले की बालकाची सुनता कराव्यास ते आले. आणि त्याच्या बापाच्या नावावरून त्याचे नाव जखर्या ते लोक ठेवणार होते. आणि ही एक यहुदी पद्धत आहे. यहुदी पद्धतीनुसार जर त्यांच्या वंशावळीमध्ये जे नाव आहे त्या नावावरून त्यांच्या बालकाचं नाव ठेवण्यात येत होतं. आणि बालकावरून जे नाव आहे ते नेमकं काय तर जखर्यास ठेवावं आणि त्याच्या जखर्याला अनुसरून त्यांचं नाव असावं अशी त्यांची इच्छा असत असायची. आणि आपण येशूच्या वंशावळीत बघितलं तर येशूच्या वंशावळीत पण तुम्हाला एक येशू दिसतो. आणि त्यांची ती पद्धत आहे. आणि त्यामुळे जर नाव ठेवायचं आहे तर वंशावळीतील कुणाचं तर नाव असावं असं त्यांचं होतं. पण आज जसं आपण पाहिलेलं आहे की दर्शन झालेलं होतं गॅब्रिएलाचं, ज्यावेळेस जखर्याला त्याला सांगण्यात आलेलं की त्याचं नाव तो योहान ठेव. आणि त्या अनुषंगाने ज्यावेळेस ह्याचं डिस्कशन चालू होतं की त्याला नातेवाईक एकत्र जमलेले आहेत, नाव ठेवायचं आहे, तर त्यावेळेस त्याची जी पत्नी आहे जखर्याची अलिशिबा, या दोघांचे पण नातेसंबंध आपल्याला या ठिकाणी दिसतात की याला बोलता येत नाही. पण यानं जे काही डिस्कशन गॅब्रिएल आणि त्याच्यामध्ये झालेलं आहे ते डिस्कशन तिला पास ऑन केलेलं आहे. आणि त्यामुळे ज्यावेळेस आईकडे जात, आई म्हणते याचं नाव योहान ठेवायचं. आणि ते म्हणतात की ह्या वंशावळीमध्ये तुझ्या कोणच योहान हा नाहीये, मग काय करावं? मग ते जखर्याला विचारतात जखर्या काय करावं? जखर्या म्हणतो पाठी आणल्यावर लिहिण्यात येतं, पण तोही म्हणतो योहान. आणि सगळ्यांना आश्चर्य वाटतं की हे कसं काय शक्य आहे. आणि जसं त्याचं नाव योहान ठेवण्यात येतं त्याचं मुख उघडतं आणि त्यानं केलेलं पुन्हा स्तुतिगीत आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. आणि मग पुन्हा त्या ठिकाणी लिहिलंय बघा 67 वर्स 67 वचन, त्या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला काय दिसतं की त्याचा बाप जखर्या याने पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन पुन्हा एक संदेश दिला. म्हणजे जोपर्यंत पवित्र आत्म्यानं परिपूर्ण होणं नाही तोपर्यंत प्रभू हा ख्रिस्त आहे ही कबुली नाही. आणि पुन्हा आपल्याला या ठिकाणी दिसते की पुन्हा प्रभू येशू ख्रिस्ताचं जे आगमन आहे त्या संदर्भात स्तुती गीत गायलेलं या ठिकाणी दिसतं की कसं तो येऊन तारणारा होणार आहे. इथंच कसं काय आपल्याला दिसतं की अद्भुत रीतीनं देवाचं जे सार्वभौमत्व आहे येशू ख्रिस्तामध्ये मानव देह करून येणं आहे ते या ठिकाणी प्रगट होतं. इथंच नाही, पुन्हा आपण जर पुढे गेलो अध्याय 2 मध्ये आणि मग इथं पुन्हा एकदा शिमोनाचं हर्ष स्तोत्र तुम्हाला दिसतं. लूका शुभवर्तमान 2रा अध्याय आणि 28वा वचन बघा. या ठिकाणी पुन्हा एकदा शिमोन काय म्हणतो बघा. तो असं म्हणतो, तेव्हा त्याने आपला हात वर घेऊन देवाचा धन्यवाद केला आणि त्या बालकाला बघून तो असं म्हणाला, हे प्रभू, आता तू आपल्या वचनाप्रमाणे आपल्याला शांतीने जाऊ देतोस,
कारण विदेशास प्रगटीकरण होण्यासाठी उजेड व इस्रायलाचे वैभव असे जे तुझे तारण हे आता येणार आहे. किती जबरदस्त आहे की आता काय होणार आहे की पहा, हे अद्भुत ख्रिस्ताचं जे आगमन आहे ते प्रगट होत आहे. वन बाय वन आपल्याला दिसत आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं आहे ते किती अद्भुत आहे. आणि अलिशिबा, तिचे नातलग, तिचे लोक आनंद करत आहेत. कारण का आता बालक जन्मलेला आहे, योहान नावाचं बाळ जन्मलेलं आहे आणि ते लोक हर्षोल्लास करत आहेत. आता हर्षोल्लास करत असताना, नातेवाईक एकत्रित असताना नक्की हा आनंद कसला आहे, हे रिलेशनशिप्स कसला आहे, तर याविषयी नंतर प्रभू येशू ख्रिस्त नेमकं काय शिक्षण देत आहे नातेसंबंधांविषयी, याकडे मला तुम्हाला न्यायचं आहे. कारण अलिशिबा आणि मरियेची जी एकनिष्ठता आहे, त्यांचं जवळीक येणं आहे, जो रुसवा फुगवा नव्हे, कारण ही वांज आहे, हिच्याजवळ मला का जायचं आहे. ऍज सून ऍज तिला समजतं की माझी नातलग अलिशिबा गरोदर आहे, ती धावत जात आहे, तिला भेटत आहे. कारण त्यांचा सेंटर, त्यांचा केंद्र जो आहे तो आपल्याला दिसते की तो ख्रिस्त आहे. त्यांचा हर्षोल्लासाचं कारण ख्रिस्त आहे, त्यांचं एकत्रित येणं ख्रिस्त आहे आणि त्यामुळे ते हर्षोल्लास करत आहेत, ते आनंद करत आहेत, कारण सेंटर जो आहे तो ख्रिस्त आहे आणि हर्षोल्लास आहे. ह्याच्यामध्ये डिव्हिजन आहे का? नाही, ह्याच्यामध्ये ऐक्य आहे. आपल्याला आनंद होत आहे. किती जबरदस्त आहे. आपण ज्यावेळेस जखर्या अलिशिबा पाहतो त्यांच्यामध्ये ऐक्य आहे का? ख्रिस्त आहे. नवरा बायकोंमध्ये ऐक्य आहे काय? ख्रिस्त आहे. किती अद्भुत आहे. आता आपण पुढे गेल्यानंतर, कारण आजूबाजूचे नातलग आहेत, त्यांना काय चाललंय माहित नाही, आश्चर्य वाटत आहे त्यांना की ही पण योहान बोलते, तो पण योहान बोलतोय, कसं काय झालेलं आहे हे. ह्याला तर बोलता पण येत नाही, पण हा पाठीवर योहान लिहितो. हिला अजून माहित पण नाही नाव हिच्या वंशावळीमध्ये कुणाचं आहे का नाही. पण जी काही भविष्यवाणी झालेली आहे, जे काही शिक्षण प्राप्त झालेलं आहे, जे काही सांगण्यात आलेलं आहे, सेंटर आहे की भविष्यवाणी अद्भुत आहे, येणारा जो आहे त्याला गौरवण्यात येत आहे, हे सगळं काही अद्भुत रीतीने आपल्याला दिसत आहे. आणि त्या अनुषंगानं आता आपण पाहायचं आहे की का प्रभू येशू ख्रिस्ताचं जे येणं आहे, हे येणं ऐक्य करवतं, एकत्रित करतं की डिवाइड करतं. त्याचं येणं कशा संदर्भात आहे, खुद तो काय बोलत आहे त्याच्या येण्यासंदर्भात, खुद तो काय सांगत आहे, मी कशासाठी येणार आहे. आणि हे फार आवश्यक आहे प्रियानो. कारण आपण ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मोत्सव आनंदानं साजरा करणार होता, म्हणून आनंद आहे, आनंद आहे, कारण का आमचा प्रभू जन्मलेला आहे. समजून घ्या, आपला प्रभू जन्मलेला आहे, त्याचा आनंद करणं आवश्यक आहे. तो जन्मला, मरायसाठी जन्मला, वधस्तंभावर आपला प्राण दिला, तो पुनरुत्थित झाला, तो पुन्हा स्वर्गी गेला. तो म्हटला, मी तुम्हाला एकटं सोडणार नाही, मी तुम्हाला माझा आत्मा देईन, तो दुसरा काही वारी येऊन तुम्हाला सत्यात चालवेल. सत्य दुसरं काही नसून माझं वचन असेल आणि त्या वचनामध्ये तुम्ही चालाल. मी तुम्हाला एकटं सोडणार नाही, मी तुम्हाला मंडळी देईन. ही सगळी अभिवचनं त्या ख्रिस्तानं दिली. पण हे देत असताना त्याच्या येण्याचा आनंद मनवण्यासाठी काय तुम्ही खरंच तयार आहात, कारण त्याचं येणं जे आहे ते नेमकं काय ते पाहणं फार आवश्यक आहे. तर त्याच्या येण्यासंदर्भात आपण बघूया लूका सुवर्तमान याचा 12वा अध्याय. आणि त्याचे 49 वचनापासून पुढं, आणि तो डिक्लेअर करत आहे की मी का आलोय. आता बघू आपण किती जण आनंदी आहे. बघा तो काय म्हणत आहे. तो असं म्हणतो, मी पृथ्वीवर आग लावायला आलोय. हो, आपण काय म्हणत आहोत की येशू ख्रिस्त प्रीतीनं, प्रेमानं आलेला आहे. आमचे एक मित्र आहेत बरं का. आपण ज्यावेळेस नगरवरून औरंगाबादला जातो, ओके, नगरवरून औरंगाबादला जाताना लेफ्ट हँड साईडला घाट संपला ना, तर एक तुम्ही कधी गेला असेल तर तुम्हाला माहित असेल, एक मंदिर आहे लेफ्ट हँड साईडला, त्याला म्हणतात, तिथं मंदिरावर लिहिले येशू बाळाचं मंदिर. आणि तिथे एक स्त्री आहे, पांढरी शुभ्र तिचा पुतळा आहे, आणि त्याच्या हातामध्ये एक बाळ आहे. आणि ते बाळ जे आहे ते अशी घेऊन उभे, आणि तिथे वरती लिहिले येशू बाळाचं मंदिर, आणि चेहरा वगैरे असा आहे, स्माइलिंग त्या बाळाचा फेस आहे. मग आम्ही खूपदा त्या रोडनं प्रवास करत असतो, आणि जाऊन विशेष करून धुळे आणि या बाजूला औरंगाबाद, जालना या ठिकाणी जाण्यासाठी आमचा त्या रोड सदैव असतो. तर आमचे एक मित्र आहेत, आणि ते जस्ट असे म्हणाले की तुम्हाला ठाऊक आहे का की लोकांना ना हे मंदिर पाहायला लोकांना माहिती आहे का, येशू बाळ खूप आवडतं. येशू बाळ आवडतं म्हणजे काय, तर म्हणजे बाळ आहे ना ते, मग त्याला उचलायचं, त्याचा लाड करायचं, किती सुंदर आहे बाप, पप्पी घेत, मला आवडतं. आमची पोरगी आमच्याकडे येत पण नाही, हवसाराला किती म्हटलं ये म्हणून येत नाही, तिच्या पायाची पप्पी घ्यायला लागते. पण इतर जे आहे ते बाळ घ्यायचं, लाड करायचं, ओ बाळ खूप सुंदर आहे, लाड केला, त्याला काय करायचं, ठेवून द्यायचं परत, कारण का लाड झालेला आहे. पण ते म्हणाले की लोकांना ना वधस्तंभावरला ख्रिस्त आवडत नाही.
का बरं? कारण तो रपारप कानाखाली मारतो आणि सांगतो तुझ्या पाप वास्तवित आहे. आणि लोकांना ते ऐकायचं नाही. पाप नहीं चाहिए हमको, पाप पाप के बारे में मत बात करो, आशीष के बारे में बात करो, आशीर्वादा संदर्भात बोला, काहीतरी अद्भुत आणि चांगलं काहीतरी आम्हाला मिळेल या दृष्टिकोनातून बोला. आणि येशू ख्रिस्त सांगत आहे की मी आलेलो आहे. आता सगळ्यांना येशू ख्रिस्त येणार, येशू ख्रिस्त येणार, येशू ख्रिस्त येणार. येशू म्हणतो थांबा मी कारण सांगतो मी का आलं. आणि तो म्हणतो मी पृथ्वीवर आग लावायला आलोय. अय्यो, आम्ही काहीतरी वेगळंच ऐकलं येशूविषयी. पण येशू स्वतः सांगत आहे मी काय येत आहे. हे फार इम्पॉर्टंट आहे. जग काय म्हणत आहे, जग काय सांगत आहे त्याकडे पाहणं आणि प्रभू येशू काय सांगत आहे त्याकडे पाहणं. तुम्हाला अजून पाहायचं आहे नेमकं जग काय सांगतंय येशू काय सांगतो. अहो हे फार डेंजरस आहे बरं का. आपण ज्यावेळेस वाचतो, तुम्ही 13वा अध्याय पहिलं वचन बघा बरं. तिथं असं लिहिलंय, त्याच समय तेथे कित्येकांनी त्याला त्या गालिलकरांचे रक्त पिलाताने त्याच्या यज्ञात मिश्रित केले होते त्याच विषयी सांगितले. तुम्ही अनेकदा शास्त्रभाव वाचला असेल, कदाचित तुम्हाला समजला नसेल आकाशाविषयी. पुढे बघा काय लिहिलंय, त्याने त्यास उत्तर दे या गालिलकरांचे असे दुःख भोगले, यावरून दुसऱ्या गालिलकरांपेक्षा ते सर्व पापी होते असे तुम्हाला वाटते काय. आता इथं घटना काय मी तुम्हाला सांगतो. जग काय म्हणत आहे आणि येशू काय म्हणत आहे. येशू सुरुवात करत आहे मी आग लावायला आलो. आता पुढे पुढे गेल्यावर ह्या घटना घडत आहेत त्या तुम्हाला समजतील की नेमकं तो काय म्हणत आहे. आणि पुन्हा आपण 49व्या वचनाकडे जा. इथं तो काय झालेला आहे की प्रभू येशू ख्रिस्त चाललेला आहे आणि ना काही लोक असतात बघा आजूबाजूचे, जवळीक लोक, माहिती आहे तुम्हाला जवळचे लोक. समजा आता मी आता कोल्हापूरला गेलेलो होतो, तर काही आपल्या आजूबाजूचे लोक असतात ना, ते येत असतात आणि आपल्याला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन द्यावी अशी त्यांची इच्छा असते. म्हणजे सगळे आहेत पण दे वॉन्टेड टू गिव्ह एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन. म्हणजे ऐकलं का बरोबर नाही, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन असते ना. म्हणजे आहे म्हणजे हा कोणतरी प्रतिष्ठित आहे व्यक्ती आलेला आहे, पण आम्ही किती जवळचे आहोत. आणि सगळं बरोबर आहे पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो, इथं जे चाललं ना हे लक्षात घ्या. डिड यू गेट इट? काय होतं तुम्हाला माहिती आहे का? असं झालं थोडं लक्षात राहू दे. मग जो व्यक्ती ना हा बरोबर आहे बरोबर आहे. आता माझ्या जवळ येण्यासाठी, येशूच्या जवळ येण्यासाठी ते लोक जवळचे पाहिजेत. आता मला तुम्ही सांगा कोण बाहेरचा व्यक्ती येऊन मला काही इन्फॉर्मेशन देऊ शकतो का? नाही देऊ शकत. ही शुड बी क्लोजेस्ट वन. जवळचे आहेत ते यायला पाहिजेत. म्हणजे जवळचे नसेल माझ्या सर्कल मधले. सर्कलच्या बाहेरचे म्हणतील का ऐका हो जरा सांगतो तुम्हाला रोडवरून जाणार कोणी नाही. इथं आपण पाहतो की येशू ख्रिस्त आहे ना क्लोजेस्ट वन. ते येऊन येशूला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देतात. त्याला गरज नाहीये बरं का, बट दे वॉन्टेड टू गिव्ह सम एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन. आणि ते सांगतात की बघ येशू काय झाले माहितीये का, गालिलकरांचं रक्त पिलाताने त्याच्या यज्ञात मिक्स केलंय. एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन येशू ख्रिस्ताला की गालिलकरांना मारलं आणि त्यांचं रक्त यज्ञात मिक्स केलंय ते त्याला सांगतात. आणि येशू त्यांना काय म्हणतो बघा, येशू त्यांना म्हणतो त्याने त्यास उत्तर दिले या गालिलकरांनी असे दुःख भोगले, यावरून दुसरे सर्व गालिलकरांपेक्षा ते पापी होते असे तुम्हाला वाटते का? म्हणजे त्या ठिकाणी काय झालंय की हे लोक त्याला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देतात आणि येशू समजून गेला इन्फॉर्मेशन मला का देतात. मी पुन्हा सांगत आहे कोण आहेत? जवळची लोक. तुम्हाला सांगा तुमच्या जवळ कोण आहे? कोण आहे तुमच्या जवळ? आजूबाजूला कोण आहे? दोज हू वॉन्टेड टू बी व्हेरी क्लोज विथ यू. जवळचे लोक. मी तुम्हाला सांगतो हे जवळचे का, कारण ह्याचं उत्तर त्यांना ऑलरेडी पहिला दिलंय. जवळचे लोक त्याला इन्फॉर्मेशन देतात. आणि येशू ख्रिस्तांना म्हणतो की तुमचं मन मी ओळखलेलं आहे, तुम्हाला काय बोलायचं आहे. तुम्हाला असं सांगायचं आहे का की तर सर्व गालिलकरांपेक्षा हे अधिक पापी होते? तुम्हाला असं वाटतं का? काय झालं बेटा? हे निघाल तिथून टाईट कर. ओके ओके गुड. अधिक पापी होते का? आणि मग येशू काय म्हणत आहे बघा, तर नाही. तो म्हणतो मी तुम्हाला सांगतो नव्हते तरी पण तुम्ही पश्चाताप केला नाही तर सर्व त्याप्रमाणे नाश पावाल. कुणाला बोलत आहे? जवळच्या लोकांना. तो म्हणत आहे की बाकीचे जाऊ दे पण मी तुम्हाला सांगतो जी इन्फॉर्मेशन तुम्ही मला दिली मी ऐकली, पण जर समजा तुम्ही पश्चाताप केला नाही, लांबच्या लोकांना नाही बरं का, जवळच्या लोकांना म्हणतोय. तो त्याला कॉल त्याचं येणं काय ना हे त्याला ठाऊक आहे. सिद्धांत त्याला ठाऊक आहे. त्याला माहित आहे मी का आलोय. तुम्ही पश्चाताप केला नाही तुमचा नाश असाच आहे. अरे बापरे. इथंच नाही थांबत.
आता तो त्यांना वेगळी इन्फॉर्मेशन देतो जी त्यांना पण माहित नाही. तो काय म्हणतो बघा, पुढे असं लिहिलंय, किंवा म्हणजे आता हे काय झालंय माहितीये का, आता हे लोक इथे बोलत आहेत, हे लोक या ठिकाणी बोलत आहेत आणि त्या ठिकाणी बुरुज पडलाय आणि तो त्यांना म्हणतो तुम्हाला एक इन्फॉर्मेशन देतो मी आता. म्हणजे येशू ख्रिस्त आता इन्फॉर्मेशन देतो जी त्यांना पण माहित नाही. तो म्हणतो थांबा, तुम्ही एवढं मला क्लोज इन्फॉर्मेशन दिली, मी तुम्हाला अशी इन्फॉर्मेशन देतो जी आता तुम्हाला माहिती नाही काय झालंय. तो म्हणतो ज्या 18 जणांवर शिलोह येथील बुरुज पडून त्यांचा घात झाला ते यरुशलेमात राहणाऱ्या सर्व मनुष्यापेक्षा अपराधी होते असे तुम्हाला वाटते काय? मी तुम्हाला सांगतो नव्हते, तरी पण तुम्ही पश्चाताप न केल्यास तसे सर्व नाश पावाल. पुन्हा तो सेम गोष्ट बोलतो, त्याला पश्चाताप नाही केला नाश पावाल. मी म्हणत आहे कुणाला बोलत आहे? क्लोजेस्ट वन, जवळच्या लोकांना. पुन्हा एकदा सेम संदेश आहे, काय? पाप पश्चाताप, पाप पश्चाताप. आणि मग तो म्हणतो की तुम्हाला काय वाटतं मी कशासाठी आलोय? पृथ्वीवर शांती प्रस्थापित करायला आलो असं तुम्हाला वाटतं? तुम्हाला काय वाटतं माझ्या येण्यानं पृथ्वीवर शांती प्रस्थापित होणार आहे? बोलतो नाही. नेमकं काय होणार आहे? तो काय म्हणतो बघा, ती पेटून चुकली असती तर बरे होते असं नव्हतं. मी आग लावायला आलोय आणि ती पेटून चुकली असती तर बरे होते, कारण का मला बाप्तिस्मा द्यावयाचा आहे. तो केव्हा पूर्ण होईल अशा मोठ्या पेचात मी पडलो आहे. मला बाप्तिस्मा द्यावयाचा आहे याचा अर्थ जो आहे तो त्याला त्याच्या मरणाविषयी तो भाकीत करत आहे. आणि तो म्हणत आहे की मला जाणं आहे, मला मरण आहे. तो म्हणतो तुम्हाला काय वाटतं मी पृथ्वीवर शांतता प्रस्थापित करायला आलोय का असे तुम्हाला वाटते का? मी तुम्हाला सांगतो नाही. मी पृथ्वीवर शांतता प्रस्थापित करायला आलोय का? नाही. त्यानो गोठातल्या ख्रिस्ताकडे पाहून लोकांना वारंवार वाटतं की किती गोंडस बाळ आहे, किती मोठा आनंद आम्हाला मनवायचा आहे, किती आनंद आम्ही करायचा आहे. त्याच्या येण्याचा उद्देश माहित नाही. आम्हाला माहित आहे की नवीन कपडे घालायचेत, आम्हाला छानपैकी नटायचं आहे, महागातले सेंट मारायचे आहे आणि मग चर्चमध्ये यायचं आहे, घुमघुमाट सुटायला पाहिजे सगळा. हा काय आनंद, काय उत्सव तो आमचा. आणि येशू ख्रिस्त म्हणतो माझ्या येण्याचा आनंद मनवायचा तुम्हाला. मी तुम्हाला सांगतो मी काय येतोय, मी आग लावायला आलोय. मला तुम्ही सांगा, जेव्हा एखादा व्यक्ती काडीशपिटी घेऊन येतो, पेट्रोल टाकलेलं आहे आणि मग तुझ्या घराला आग लावणार आहे मी, तुम्ही त्याला कसं वेलकम कराल? डेकोरेशन करून. काय मज्जा आमची, क्यों आग लगाने को आ रहा है भाई. तुम्हाला काय वाटतं मी कशासाठी येतोय? मी आग लावायला आलोय. कुणामध्ये आग लावणार आहे मी? कुणामध्ये डिव्हिजन आहे? तो काय म्हणत आहे बघा, तो असं म्हणतो मी तुम्हाला सांगतो नाही तर फूट कराव्यास आलोय. आतापासून एक घरातील 5 जणात, एका घरातील 5 जणांमध्ये फूट कोण करत आहे? तो म्हणतो मी. आणि आपण काय म्हणतोय? येशू ख्रिस्त येणार आणि शांती प्रस्थापित करणार. अय्यो, तुम्ही बघा मजेशीर आहे. क्रिसमसला मोस्टली मी बघितलंय जगभरामध्ये आणि आपल्या भारत देशामध्ये, क्रिसमस असेल ना, नातेवाईक सगळे एकत्र येतात. क्रिसमस मला अजून आठवतं, माझे पप्पा आणि माझे अंकल आहेत ना, दोघं जण सांगलीमध्ये, दोघं खूप दारू प्यायचे. माझे वडील आणि माझे अंकल. आणि वर्षभर भांडायचे. क्रिसमसच्या दिवशी, बाय द वे आज माझ्या वडिलांचा बर्थडे होता बरं का. तर आणि क्रिसमस आला, मॉर्निंग 6 o'clock दोघं जण आंघोळ करणार, दारू पिणार नाहीत आणि दोघं एकमेकाला भेटणार. भावा, नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा. मग सगळे नाते एकत्र. का? क्रिसमस आहे आमचा. आणि क्रिसमसचा संदेश काय बघा या ठिकाणी. क्रिसमसचा संदेश असा आहे की मी घरात फूट पाडणार आहे. एकत्र काय लागलोय मग आपण? डिड यू गेट इट दिस? की एकत्र येत आहे. आपण बघितलं मरिया अलिशिबा एकत्र काय आल्या? तुम्हाला माहिती आनंद कशाचा होता? तो ख्रिस्त केंद्रित होता. त्यांचा फोकस एक होता आणि त्या फोकसने एक आलेल्या होत्या, कारण आमचा आनंद ख्रिस्त आहे. आणि इथं आपण बघितलं येशू ख्रिस्त म्हणतो थांबा मी येतोय. मी काय येणार आहे?
मी आग लावायला आलोय, मी पृथ्वीवर शांतता प्रस्थापित करायला असतो मला वाटते? नाही, मी फूट पाडायला आलोय. अरे फूट कुणामध्ये पडणार आहे? तो घरामध्येच पाडतो मी. तुम्ही पहा हे किती विचित्र आहे. जगाचा एक संदेश आहे आणि ख्रिस्ताचा एक संदेश आहे. जगाचा एक संदेश आहे, ख्रिस्ताचा एक संदेश आहे. आणि ख्रिस्त काय संदेश देतो? मी येतोय घरात फूट पाडणार. कशा कोणत्या नावामध्ये फूट पडणार आहे? कशी पडणार आहे फूट ही? तुम्हाला काय वाटतं? शांती, हर्षोल्लास, क्रिसमस आहे, पिकनिकला जाऊया. क्रिसमस कसा मनवताय नेमकं तुम्ही बघूया आपण, आणि कसा मनवणार आहे तुम्ही क्रिसमस? काय बोलत आहे बघा. तो असं म्हणतो, आतापासून एका घरातील 5 जणात 2 विरुद्ध 3 आणि 3 विरुद्ध 2 विभक्त होतील. इट काय होतील? डायरेक्ट विभक्त. हे कठीण आहे बरं का. विभक्त होणार आहेत. तो काय म्हणतो बघा. आता इथंच नाही थांबत, पुत्राविरुद्ध पिता. अय्यो, स्टेप बाय स्टेप चालू आहे. काय होत आहे? पुत्राविरुद्ध पिता, पित्याविरुद्ध पुत्र, कन्याविरुद्ध माता, मातेविरुद्ध कन्या, सुनेविरुद्ध सून, सुनेविरुद्ध सासू, अशी ती विभक्त होतील. तो म्हणतो हे होणार आहे. हे कसं होणार आहे बाबा? तर म्हणतो घरामध्येच फूट आणणार आहे मी. आज नात्यांमध्ये ना, ग्रीकमध्ये नात्यामधील प्रेमाला ना स्ट्रॉज म्हणतात. स्ट्रॉज. आणि हे जे स्ट्रॉज असतं ना, ही स्ट्रॉज प्रीती ही ना मुखवटा धारण करून केलेली प्रीती असते. मुखवटे धारण करून. आणि ते मुखवटे धारण करून कसे असतात? समोर आले ना, कसे आहे ते? बरे आहे? हा बरे आहे. कसं चाललंय? सगळं एकदम चांगलं आहे. माग पाठवणं फिरलं, काय चांगलं आहे त्याच्या लाईफ मध्ये? सगळं वेस्ट आहे. काय बरोबर नाही. समजा 2 कुटुंब आले एकत्र, 3ऱ्या कुटुंबाविषयी बोलतात. 3 आले, 4थ्या कुटुंबाविषयी बोलतात. आणि तुम्हाला माहित आहे, ऑन अ क्रिसमस डे वी वॉन्टेड टू कम टुगेदर टू टॉक अबाउट 4th फॅमिली. क्रिसमसच्या दिवशी एकत्र यायचं आम्हाला. कोणाविषयी बोलायचं आहे? 4थ्या कुटुंबाविषयी, 5व्या कुटुंबाविषयी. का? एकत्र आहे, प्रीती आहे आमच्यामध्ये, प्रेम आहे आमच्यामध्ये. आणि प्रभू डायरेक्टली या ठिकाणी काय म्हणत आहे की माझं येणं ना डिव्हिजन करण्यासाठीच आहे. तुम्हाला काय वाटतं मी कशासाठी आलं? आणि ते किती डेंजरस आहे बघा, की त्याच्या आजूबाजूचे लोक पण येऊन सेम गोष्ट करायला त्याच्याबरोबर. काय करायला माहितीये का? इन्फॉर्मेशन्स. तुला माहिती तर काय झालं? येशू गालिलकरांचं रक्त ना ते पिलाताना मारलं, आणि मारून काय केलं? त्यांना यज्ञात मिक्स केलं. जवळचे लोक सांगतात, जवळचे लोक बोलतात. सी आता काय झालं बघा. काय म्हटलंय? तो म्हणलं की आता मी काय करत आहे? आता तर मी फूट करायला आलो. आतापासून घरातील 5 जणात 2 विरुद्ध 3 व 3 विरुद्ध 2 असे विभक्त मी करणार. आणि हे फार डेंजरस आहे. येशू ख्रिस्ताचं जे एकमेव मिशन आहे, ज्याला आपण मिशन म्हणतो, ते मिशन कोणतं आहे बघा. तो म्हणत आहे की ज्या मिशनसाठी आलो त्याची सुरुवात तो करतो. ते मिशन माझं आहे की मी वधस्तंभावर जावं, मरावं, आणि मरून स्वतःचं अर्पण त्या ठिकाणी करावं. आणि तो म्हणत आहे की मी बाप्तिस्मा कराव्यास आलोय, आणि तो केव्हा पूर्ण होईल अशा मोठ्या पेचात मी आहे. आणि त्यासाठी तो म्हणतो मी त्याच फोकसनी पुढे जात आहे, की मला काय करायचं? एकदम क्लिअर फोकस ठेवायचं आहे की मी माझं जीवन त्या वधस्तंभावर समर्पित करून मरून जावं, यासाठी की मंडळीचं ऐक्य उभं राहावं. आणि म्हणून तो म्हणतो तुम्हाला काय वाटतं मी कशासाठी आलेलो आहे? मी डिव्हिजन करायला आलोय, मी फूट पाडायला आलेलो आहे. आणि त्यामुळं काय होत आहे? त्यामुळे तो म्हणतो जो कोणी इथून पुढं माझ्या मागे येऊ पाहतो त्यानं काय करावा? त्यानं आत्मनिग्रह करावा, आपला वधस्तंभ घ्यावा आणि मला अनुसरावं. स्वतःला ख्रिस्ती म्हणवणारे लोक तुम्हाला बहुत सारे भेटतील. ते म्हणत आहेत की हो आम्ही ख्रिस्ती आहोत आणि ख्रिस्तीपणानं आम्ही जीवन जगत आहोत. पण त्यांचं लक्ष नेमकं कुठं आहे? त्यांचं लक्ष नेमकं कुठं स्थिर आहे?
त्याकडे पाहणं गरजेचं आहे, कारण तो म्हणतो मी फूट पडायला आणि फूट कशी पडेल याचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला देतो. संत मत्तयाचं सुवर्तमान येशू ख्रिस्त काय म्हणत आहे तिकडे आपण जाऊया. संत मत्तयाचं सुवर्तमान याचा 16वा अध्याय आणि 24 वचनापासून पुढं. 24 वचनापासून पुढं कोण वाचेल बरं? जरा मोठ्यानं वाचा. मग येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, माझ्या मागे येण्याची कोणाची इच्छा असेल तर त्याने स्वतःचा त्याग करावा व आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. पुढं, कारण जो कोणी आपला जीव वाचू पाहतो तो आपल्या जीवाला मुकेल, आणि जो कोणी माझ्याकरिता आपल्या जीवाला मुकेल त्याला तो मिळेल. मनुष्याने सर्व जग मिळवले आणि आपला जीव गमावला तर त्याला काय लाभ? अथवा मनुष्य आपल्या जीवाबद्दल काय मोबदला देणार? मनुष्याचा पुत्र आपल्या पित्याच्या गौरवानिशी आपल्या दूतासह येईल, त्यावेळी तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे फळ देईल. मी तुम्हास खचित सांगतो, येथे उभे असलेल्यांमध्ये काही असे आहेत की ते मनुष्याच्या पुत्राला त्याच्या राज्यात येताना पाहतील, तोपर्यंत त्यांना मरणाचा अनुभव येणारच नाही. एक ह्या स्टोरी अगोदर, ह्या प्रभू येशू शिक्षणा अगोदर एक घटनावरती घडलेली आहे, त्याविषयी थोडस सांगतो म्हणजे तुम्हाला समजायला मदत होईल. आता या ठिकाणी नेमकं काय घडलंय पहा. येशू ख्रिस्त हे वारंवार मंडळीमध्ये मी सांगत आहे की मंडळीची स्थापना आणि मंडळीविषयी जो उद्देश आहे, जो उल्लेख आहे, तो पहिला या ठिकाणी येशूने केलेला आहे. घटना काय घडलेली आहे की येशू ख्रिस्त शिष्यांना विचारतो, मनुष्याच्या पुत्राला लोक काय म्हणून म्हणतात? तर कोणी म्हणतं एलिया, कोणी म्हणतं इर्मया, कोणी म्हणतं संदेशातील एक, असं तुला बोलतात. तर तो म्हणतो तुम्ही मला काय म्हणून म्हणता, किंवा तुम्ही मला काय ओळखता? तो म्हणतो आपण ख्रिस्त जीवन देवाचे पुत्र. असं कोण म्हणतं? शिमोन पेत्र. असं म्हणाला प्रभू त्याला म्हणतो, शिमोन बाळणा, धन्य तुझी, मांस आणि रक्त नाही, माझ्या स्वर्गातील पित्याने तुला प्रगट केलं. आणि तो म्हणतो कोणीही मनुष्य हे सांगू शकणार नाही की मी ख्रिस्त आहे, पण धन्य आहेस तू की देवानं, माझ्या पित्यानं तुला निवडलं की तुझ्या मुखातून हे यावं की मी ख्रिस्त आहे. वाव. आणि आपण पाहिलं जे अलिशिबाच्या नवऱ्यानं, जखऱ्यानं केलं, जे मरियेनं केलं, ज्यावेळेस पवित्र आत्मा त्यावर आला त्यावेळेस त्यांनी ख्रिस्त म्हणून साक्ष दिली. कारण हे मनुष्याचं कामच नाही त्याला ख्रिस्त म्हणून ओळखणं. आणि आता आपण वाचलं की तो काय म्हणत, मी कशासाठी आलोय? मी पृथ्वीवर आग लावायला आलोय. तुम्हाला काय वाटतं मी कशासाठी आलोय? शांती कराव्यास बोलतो, नाही मी फूट पाडायला आलोय. आणि मग या ठिकाणी आपण पाहतो तो म्हणतो लोक मला काय म्हणतात? ते म्हणतात प्रभू तुला कोण एलिया म्हणतं, कोण इर्मया म्हणतं, कोण संदेशातील एक म्हणतं, परंतु तुम्ही मला काय म्हणता? शिमोन म्हणतो आपण ख्रिस्त जीवन देवाचे पुत्र. कसं होत आहे? कारण देव त्याला प्रगट करत आहे. हु आर दे? दे आर क्लोजेस्ट वन, एकदम जवळचे. आता तुम्ही या ठिकाणी बसलेला आहात ना, तुमच्या एकदम जवळचे कोण आहेत? ओके, दृढ धरा बरं का. आपल्या डोक्यामध्ये विचार करा की माझ्या जवळचे कोण आहेत. मी अजून नाही म्हणत आहे की नातेवाईकांपर्यंत जावा. मी तुम्हाला सांगितलं की नातेवाईकांकडे जावा असं मी तुम्हाला बोलत नाहीये. जसं आपण पाहतो अलिशिबानी मरिया ज्या नातलग होत्या, दूरच्या होत्या, पण प्रभू येशू ख्रिस्त हा केंद्र असल्या कारणानं त्या जवळच्या आल्या. 3 महिने ती तिच्या बरोबर राहते. मी म्हणत लांबचा विचार करू नका, जवळचा विचार करा की कोण आहेत. कारण येशूच्या हे एकदम जवळचे. येशू स्वतः त्यांच्याविषयी साक्ष काय देतो की हे माझ्या जवळचे. तुम्ही बघा जेव्हा कधी येशूला एखाद्यात प्रार्थना करायला जायचंय तर पेत्राला घेतो, याकोबाला घेतो, योहानाला घेतो, क्लोजेस्ट वन. आणि पेत्र म्हणतो की आपण ख्रिस्त जीवन देवाचे पुत्र. असं बोलल्या बोलल्या येशू म्हणतो ठीक आहे शिमोन बाळणा, धन्य तुझी, मांस आणि रक्त नाही, माझ्या स्वर्गातील पित्याने हे तुला प्रगट केलं. मी तुला सांगतो तू पेत्र आहेस आणि हे जे तू बोललास यावर मी आपली मंडळी प्रस्थापित करतो. म्हणून ख्रिस्त या खडकावर आता मंडळी प्रस्थापित झालेली आहे. वाव. त्याच्यानंतर म्हणतो मी तुला स्वर्गाच्या किल्ल्या देतो. जे काही तू पृथ्वीवर बंद करशील स्वर्गात बंद केलं जाईल, जे काही तू पृथ्वीवर खोलशील स्वर्गात खोललं जाईल. इथंच नाही थांबत. त्यानंतर त्यांना तो म्हणतो मी तुला निक्षून सांगतो तुम्हाला मी ख्रिस्त आहे, कोणाला सांगू नका. खाली गेल्यावर आपण पाहतो की येशू त्यांना म्हणतो आता इथून पुढं, म्हणजे जेव्हा हे प्रगट झालं तेव्हापासून येशू त्यांना दर्शवू लागला की मी यरुशलेमेला जावं, बहुत दुःखे सोसावी, शास्त्री परुषी वडील यांच्या हातून मारलं जावं याचं अगत्य आहे, 3ऱ्या दिवशी उठावं याचं अगत्य आहे. हे तो दर्शवू लागतो. आणि मग हाच जवळचा कोण? द वन हु इज व्हेरी क्लोज. तो उभा राहतो आणि तो काय म्हणतो माहितीये का? हे प्रभू आपणावर दया असो, आपल्याला असं होणारच नाही. तो ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या मध्ये येतो आणि ख्रिस्त मागे वळून त्याला म्हणतो अरे सैताना माझ्यापासून दूर हो, कारण तुम्हाला अडखळ आहेस.
आता या ठिकाणी एक मजेशीर घटना आहे बघा. काय घडत आहे की जोपर्यंत वधस्तंभा नजदीक आहे, स्वर्गाच्या किल्ल्या पण दिल्यात बरं का. बड्याच होण्याचं टर्न अराउंड होतं आणि तो त्या वधस्तंभाच्या मध्ये येतो. मनुष्याची जी मानसिकता आहे, आध्यात्मिकतेला सोडून जगाच्या गोष्टींकडे पाहिलं जातं, भौतिक गोष्टींकडे पाहिलं जातं. त्याला आवाज येशू काय देतो माहितीये का? अरे सैताना. कधी कधी ना नरक, सैतान, सैतानी गोष्टी हा शब्द उच्चारण केलं तर लोकांना वाईट वाटायला लागतं. हो नका बोलू. मध्ये त्या कोल्हापूरमध्ये मी म्हटलं की ना बलजिंदर जैसे लोग नरक में जाने वाले हैं. असे लोक करायला नाही, ऐसा मत बोलो. मग मी बायबल वाचला आणि मग तिथं असं लिहिलंय की या सगळ्यांना अनंत काळच्या अग्नीमध्ये टाका. मी म्हटलं हा ओ गलती हो गया मेरा, नरक नाही बोलना था, अनंत काळ का अग्नी बोलना था. म्हणजे थोडं सोफिस्टिकेटेड जेवढं असेल ना तेवढं लोकांना चांगलं वाटतं. असं काहीतरी बोला ना, डायरेक्ट नरक कशाला बोलता? डायरेक्ट नरक नका बोलू. अनंत काळचा अग्नी वगैरे असेल तर आम्ही जरा त्याला कमी करू, जास्त करू, काय तर करू ना त्याला. नरक म्हटलं आम्हाला समजत नाही, आम्हाला खूप हार्च वाटतं ते. त्यानं हे फार डेंजरस आहे. लोकांना ना हे कानाची खाज जेवढी जिरवता येईल ना तेवढं जिरवण्याचा प्रयत्न करतात. येशू ख्रिस्ताचं शिक्षण बघितलं, कुणाला बोलत आहे? द वन हु इज व्हेरी क्लोज. त्यानं आपण ज्यांच्या जवळ आहोत ते सिद्धांतिक स्वरूपात कसे आहेत? तुमचं एकत्रित येणं कोणत्या आधारे आहे आणि कोणत्या आधारे तुम्ही एकत्र यायला लागलाय? खुद्द आपण ह्या शास्त्र भागात पाहतो, लोककृष्ण वर्तमानामध्ये खुद्द प्रभू येशू ख्रिस्ताकडे पाहतो. येशू ख्रिस्त शिक्षण देत आहे, त्याची आई आणि त्याचे भाऊ नातलं घेतात आणि येशू ख्रिस्त शिक्षण द्यायला लागलाय. आणि ते येऊन काय करतात माहितीये काय? दे डोंट कम अँड सिट विथ हिम और टू लिसन. ते कुठे बाहेर आहेत आणि तिथून निरोप पाठवतात, येशूला सांगा आई आणि भाऊ आणि बहीण आले. आणि येशू उत्तर काय देतं माहितीये का? कोण माझे भाऊ, कोण माझी आई, कोण माझे नातलग? जे माझं वचन ऐकतात व त्याप्रमाणे वर्ततात तेच माझे लोक, तेच माझे नातलग, तेच माझे नातलग. अहो हे एवढे इम्पॉर्टंट आहे. कोण आहेत त्याचे नातलग? जे त्याचे आहेत, जे त्याच्या मध्ये आहेत. तुमचं एकत्रित येणं कशावर बेस्ट आहे? भावनिकतेवर, भावनिकतेवर बेस्ट आहे. क्रिसमस आहे, जायचं आहे, एकत्र यायचं आहे, कशावर बेस्ट? कशावर आहे? जसं मी तुम्हाला सांगितलं, एकत्र येऊन काय करायचंय? तिसऱ्या विषयी बोलायचंय. फ्रेंड, कशावर बेस्ट हवंय? तुमच्या मस्तक जर ख्रिस्त नसेल, तुमचा जर केंद्र ख्रिस्त नसेल, तुमचं येणं व्यर्थ आहे. तुमचं येणं व्यर्थ आहे. येऊन काय करताय? केक कापूया, पार्टी करूया, इकडे जाऊया, तिकडे झाला आमचा क्रिसमस. अहो टाळ्या वाजवल्या आम्ही. अहो काय सांगू, आम्हाला खूप एन्जॉय झाला, क्रिसमस आमचा खूप चांगला गेला. कसा गेला? काय आठवण केली तुम्ही? तर मग कोण आहेत माझे, कोण आहेत माझ्या घरचे? अहो तो पेत्राला सोडत नाही, तो त्याच्या एवढं जवळ आहे. जेव्हा वधस्तंभापासून त्याचे नेत्र हटतो तो मग अरे सैताना माझ्यापासून दूर हो, कारण तुझं लक्ष मनुष्याच्या गोष्टींकडे आहे, देवाच्या गोष्टींकडे नव्हे. जे लोक मनुष्याच्या गोष्टींकडे लक्ष ठेवून आहेत, यू वॉन्टेड टू सेलिब्रेट हिज बर्थडे विथ देम. तुम्हाला काय वाटतं? ही विल बी हॅपी. हो वाव, माझा बर्थडे का मस्त सेलिब्रेट आहे. अरे मेरे को बहुत मजा आ रहा है. कसा सेलिब्रेट करत आहात त्याचा बर्थडे? त्या मराठीमध्ये नाताळाला ना नाताळ असं म्हणतात. क्रिसमसला नाताळ, ज्याला ताळ नाही ते असं. हे तर सोडा, बर्थडेच्या दिवशी काही काही जण खंबे घेऊन बसतात. क्रिसमस सेलिब्रेशन आहे. काय वाटतं? ख्रिस्त म्हणतो अच्छा मी तुम्हाला सांगतो मी काय येतोय, टू डिवाइड.
आणि मग जर कोण आध्यात्मिक स्वरूपात एखादं स्टँड घेतं, तर म्हणतो की नाही, मी स्थिर स्थावर होणार आणि मी यथायोग्य रीतीनं ख्रिस्ताच्या गौरवासाठी निर्णय घेणार, तो डिवाइड झालाय. आणि तुम्हाला माहित आहे, हे तोंड पाडून म्लानमुख होण्याचा दिवस नाहीये, आनंद करण्याचा दिवस आहे. कारण तुम्ही वेगळे आहात. कारण तुम्ही वेगळे आहात, इतरांप्रमाणे नाहीये. आणि तो तुमचा कॉल आहे. शांती कुणामध्ये प्रस्थापित करायला आला तो आला? देव आणि मनुष्य, देव आणि ख्रिस्ताची मंडळी यांच्यामध्ये शांती प्रस्थापित आहे. जे जगाचे आहेत आणि जे ख्रिस्ताचे आहेत त्यांच्यामध्ये शांती प्रस्थापित करा असं तुम्हाला वाटतं? नाही, तुम्ही काहीतरी वेगळा विश्वास ठेवलाय प्रभूवर. ती अशांत राहणार आहे, ते कधी एक नाही होणार आहे. अशक्य आहे जग आणि ख्रिस्ताचे लोक एकत्र होतील, अशक्य आहे. आणि जर ते तुम्हाला असं वाटतं की नाही आम्ही सक्षमतेने करू शकतो, तर मूर्ख आहे आपण. जे आपल्याला वाटतं की आपण हे करू शकतो, बिलकुल नाही करू शकत. मरिया आणि अलिशिबामध्ये कोणत्या प्रकारची शांती होती? ख्रिस्त शांती असल्यामुळे ते दोघे एकत्र होते. इतकंच काय, 3 महिने तिची सेवा तिने केली, तिथंच राहिली. जखरिया आणि अलिशिबामध्ये काय होतं? त्याला बोलता पण येत नव्हतं. पण जेव्हा तिला विचारलं की अगं अलिशिबा नाव काय ठेवायचं, ती म्हणली योहान. काय होतं केंद्र पती पत्नींमध्ये? ख्रिस्त. कारण जखरा ज्यावेळेस बोलू लागतो तो फक्त देवाचं गौरव करतो. त्याला होणाऱ्या मुलाविषयी तो देवाचं गौरव करतो आणि म्हणतो तो का जन्मणार आहे, तो अरण्यातली वाणी का होणार आहे, प्रभू त्याला प्रगट करतो. तुमचा आनंद काय आहे आणि कशामध्ये तुमचा आनंद आहे? मी ऍज अ पास्टर तुम्हाला या ठिकाणाहून फक्त ना प्रभूचा जो आत्मिक संदेश आहे तेवढाच देऊ शकतो. आणि जर तुमचं तारण झालेलं आहे आणि देव बापानं जर तुम्हाला त्याचा आत्मा दिलेला आहे, तर तुम्हाला त्याच्या वचनानुसार जगण्यासाठी तो मार्गदर्शन करेल. मला काही जण प्रश्न विचारतात, बाळासाहेब ही सिच्युएशन आहे तर मग मी काय करावं? तुमच्या प्रत्येक सिच्युएशन मध्ये मी नाही तुम्हाला मार्गदर्शन करणार. देयर शुड बी गॉड ऑलवेज अँड युअर रिलेशनशिप विथ हिम. तुमचे आणि त्याचे नाते संबंध असायला पाहिजे. जर ते तुम्ही यथायोग्याने प्रस्थापित केले नाहीत, तर तुम्ही ह्या जगात जगत असताना ख्रिस्त सदृश्य त्याच्या वचनाला अनुसरून निर्णय कसे घेऊ शकाल? परिस्थिती फार कठीण आहे. मी पुन्हा एक वार तुम्हाला याची वॉर्निंग करतो की ज्या वेळेस आपण जो वाचलेला शास्त्र भाग आहे त्याच्यामध्ये आपण पाहतो की मरिया अलिशिबा असो, अलिशिबा तिचा नवरा असो, यांच्यामध्ये जर केंद्रस्थान कोण आहे तो ख्रिस्त आणि त्याचे येणं आणि त्याच्यामध्ये असणारा आनंद आहे. ख्रिस्त स्वतः ज्यावेळेस त्याच्या येण्यासंदर्भात बोलतो तो असं म्हणतो मी पृथ्वीवर आग लावायला आलोय. तो म्हणतो तुम्हाला काय वाटतं मी का आलोय? मी फूट पाडायला आलोय. आणि ख्रिस्ताच्या येण्यासंदर्भात जर हा संदेश तुम्हाला क्लिअर नाहीये तर तुम्ही एका दुसऱ्या अन्य येशूवर विश्वास ठेवत आहात. ख्रिस्त क्लिअर सांगत आहे मी काय येत आहे. आणि आपण पाहतो तो काय येत आहे, तो पेत्राला म्हणतो मी काय येत आहे. आपण ख्रिस्त बिलकुल वधस्तंभावर जाण्यासाठी आणि मरण्यासाठी, त्याच्यामध्ये मला आनंद आहे कारण मी मनुष्यासाठी आपला प्राण देण्यासाठी आलेलो आहे. आय एम गोइंग टू डाई फॉर माय चर्च. त्यासाठी मी आलेलो आहे. आणि आपण पुढे पाहतो तो म्हणतो असं तुम्ही न घडो. ते वधस्तंभ, ते मरण, ते क्रूरता म्हणजे नको. तो म्हणतो तुझं लक्ष मनुष्याच्या गोष्टींकडे आहे. सैताना, आज स्वतःला ख्रिस्ताच्या जवळ समजणारे असंख्य लोक आहेत जे म्हणत आहेत की आम्ही ख्रिस्ताचे आहोत, जे म्हणत आहेत की आम्ही येशूच्या नावामध्ये एकत्र जमलेलो आहोत. एव्हरी संडे आम्ही एकत्र येत आहोत. ख्रिसमसचा दिवस आम्ही आनंदाने साजरा करत आहे. टाळ्या वाजवत आहे, गीत गात आहे, कॅरल्स करत आहे, कॉम्पिटिशन ठेवत आहे. आम्ही सगळं येशूच्या नावात करत आहे. सगळं येशू येशू येशूच आहे.
अहो इतकंच काय, आमचं कौटुंबिक येणं पण येशूच आहे. पण जर ते ख्रिस्ताच्या मेसेजला धरून नाही तर मुखवटे घालून असणाऱ्या लोकांसारखं आहे. असे अनेक लोक आहेत जे आज मुखवटे घालून ख्रिस्ताचा जन्मोत्सव साजरा करत आहेत, ज्याचा काही एक उपयोग नाही. अहो ज्याचा वाढदिवस आहे त्याला तरी विचारा त्याला काय पाहिजे. तर बर्थडे बॉयला सोडून दुसरीकडेच लक्ष आहे आमच्या आनंदात. आणि तो म्हणतो मी काय येत आहे. कारण जर तुम्ही तुमचा त्याच्या जन्माचा आनंद अशा लोकांबरोबर सेलिब्रेट करू इच्छिता ज्यांना त्याच्या जन्माच्या येण्यासंदर्भात शितभरही काही ठाऊक नाही, तुमची दुर्दशा आहे. येशू ख्रिस्त सरळ म्हणतो कोण माझे नातलग आहेत. माझे नातलग जे माझी वचनं ऐकतात व त्याप्रमाणे आपलं जीवन व्यतीत करतात. आणि मग तो म्हणतो मी आता डिस्क्राईब करतो ते कोण आहेत. आणि तो मग या वचनात म्हणतो, मग येशूने आपल्या शिष्यांना म्हटले इकडे या, माझ्या मागे येण्याचे कोणाच्या मनात असेल तर त्यांना आत्मनिग्रह करावा. आत्मनिग्रह टू डिनाय हिमसेल्फ. आत्मनिग्रह करणं, स्वतःला नकारणं, टू डिनाय हिमसेल्फ. आणि मग काय, आपला वधस्तंभ उचलून घ्यावा आणि मग मला अनुसरावं. आम्ही सगळी दुनियादारी करत आहे आणि मग म्हणत आहे आम्ही ख्रिश्चन. तुमचा प्रॉब्लेम आहे. कारण तो पुढे म्हणतो जो कोणी आपला जीव वाचवण्यास पाहिल तो त्याला मुकेल, जो कोणी मजकरीत आपल्या जीवाला मुकेल तो परत त्याला मिळेल. त्याला परत मिळणार आहे तो, कारण त्याला अनंतकालिक जीवन मी देणार आहे. माझ्यामधला आनंद त्याला प्राप्त होणार आहे. आणि ख्रिस्तामधला आनंद आपण पाहत नाही तर जगामधला जो आनंद आहे त्याकडे आपलं लक्ष असतं. कारण तो पुढे असं म्हणतो मनुष्याने सगळं जग मिळवलं व आपल्या जीवाचा जीव गमावला तर त्याला काय लाभ होईल. काय लाभ होणार आहे त्याला. हे पण आहे माझं, ते पण आहे, माझ्याकडे धन पण आहे, माझ्याकडे संपत्ती पण आहे, माझा पाहुणा पण आहे, माझा XYZ पाहुणा पण आहे, माझ्या जवळचा पण आहे, माझ्या लांबचा पण आहे, माझं सगळ्यांसाठी गोड आहे बरं का. एकदम चांगला मी राहत आहे, मी एकदम चांगलं स्वतःला प्रमोट करत आहे. जाऊ दे हो पाळक साहेब, ते कसे का असणार, त्यांना घेतो जवळ. ही केम टू डिवाइड नॉट टू युनाइट. तुम्ही वेगळे आहात, चेक करा स्वतःला वेगळे आहात तर, नाहीतर टाटा बाय बाय गुड बाय. रिमेंबर आफ्टर एव्हरी 3 months या पुलपिट वरून तुम्हाला एक संदेश येतो, तो असा आहे जर तुम्ही ख्रिस्त सदृश्य देवाचं वचन स्वीकार करण्यासाठी या मंडळीमध्ये आहात यू आर वेलकम. जर नाही, चर्चचा दरवाजा उघडा आहे, तुम्ही जाऊ शकता. तुम्हाला विचारणा येणार नाही की का चाललाय, कारण हे यथायोग्य देवाचं वचन आहे. आणि हे असंच बोलतं. कारण या ठिकाणी म्हटलेलं आहे कशाच्या मागे लागलात, जगाच्या, जगिक गोष्टींच्या. काय प्राप्त होणार आहे तुम्हाला यातून. जगिक आनंद जो आनंदकालिक नसून क्षणिक आहे. किती वेळेसाठी, 10 मिनिटं, 15 मिनिटं, 24 तास, 1 दिवस, अहो 10 वर्ष, 20 वर्ष, 40 वर्ष, किती तुम्हाला आनंद हवा या जगातील. संपणार आहे. वन डे इट्स गोइंग टू गेट वॅनिश्ड. म्हणतो लक्ष कुठं असावं तुमचं. आता मनुष्य आपला जीवाच्या मोबाईलला काय देईल, काय देऊ शकता तुम्ही. आता या वेळेला प्रियांनो, समजा आपण ह्या वर्षाच्या 2024च्या एंडला आहोत आणि वी आर प्लॅनिंग अबाउट नेक्स्ट इयर, नेक्स्ट टू नेक्स्ट इयर. आणि नाहीच पाहू शकलो आपल्यातलं कोणी, किंवा मीच नाही जर पाहू शकलो, काय त्याचा उपयोग आहे. हे नागपुरातील श्वासच बंद झाला, अडकला, काय करणार आहे. कुठला आनंद हवाय. मनुष्याचा पुत्र आपल्या पित्याच्या गौरवाने आपल्या दिव्यदूतांसह येईल, त्या समयी तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कामाप्रमाणे फळ देईल. पवित्र शास्त्राचा हा अद्भुत नियम आहे पेरणी आणि कापणीचा. काय पेरा लागलाय तुम्ही या जगामध्ये, काय पेरत आहे. आध्यात्मिकता
अहो, तुम्ही आध्यात्मिकतेची कापणी कराल, जगिकता पेरताय, तुमच्या आयुष्यामध्ये जगिकताच येणार आहे. सार्वकालिकता तुमच्या जीवनामध्ये कधीच येणार नाही. जीसस ब्रिंग्स पीस. येशू शांती आणतो. येस. कुणामध्ये आणतो? देव आणि मनुष्य. जे पातकी, जे देवाच्या क्रोधाखाली होते, जे नाशाला कारण होते, प्रभू येशू ख्रिस्तानं त्यामध्ये शांती आणली. काय तुम्ही आणि मी शांतीची लेकरं आहोत? ऍब्सोल्युटली आहोत. कारण ख्रिस्तानं त्यासाठी आपलं शरीर आणि रक्त दिलेलं आहे. आणि हे यथायोग्य सत्य आहे. आणि प्रियानो, यामध्ये आपण संतुष्ट आणि आनंदी असायला पाहिजे की काय अद्भुत माझा ख्रिस्त आहे, काय अद्भुत ख्रिस्तानं मजवर प्रीती केलेली आहे, काय अद्भुत माझ्या ख्रिस्तानं मजसाठी प्राण दिलेला आहे. वाव, मी त्याला किती धन्यवाद देऊ. आपला फोकस बिलकुल तो असावा. इतर जर गोष्टींसंदर्भात आपण विचार करत आहे प्रियांनो, तर आत्ताच या ठिकाणी स्वतःला थांबवणं आवश्यक आहे. मग हा आनंद, ख्रिस्त जन्मोत्सवाचा आनंद, नेमका आपण सेलिब्रेट कसा करायला पाहिजे आणि कुणाबरोबर करायला पाहिजे? कारण आपण बघितलं, नातलग कोण? जे ख्रिस्त केंद्रित आहेत. एकत्रित येण्याचा उद्देश काय? ख्रिस्ताचं गौरव. जे देहात आहे त्यांच्याबरोबर काय येशू म्हणत आहे? आपण पाहिलं डायरेक्टली पेत्राला तर अरे सैताना म्हणतो. मग आपण कोण आहोत? आपण चेक करायला पाहिजे. मग पॉल येशू संदर्भात काय याविषयी शिक्षण देतो त्याविषयी थोडस चेक करूया. पाहूया आपण रोमकरास पत्र, आणि हा शास्त्र भाग वाचून आपण आजचा संदेश संपूया. रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय आणि वचन 14 पासून पुढं. तुमचा आनंद कोणाबरोबर आहे? 14 पासून वचनात असं म्हटलेलं आहे, जितक्यास देवाचा आत्मा चालवतो ते देवपुत्र आहेत, म्हणजे देवाची संतान, देवाची लेकरं आहेत. कारण पुन्हा भीती बाळगावी असा दासपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला नाही, तर ज्याच्या योगे आपण आबा बापा अशी हाक मारतो असा दत्तकपणाचा आत्मा मिळालेला आहे. कुणाविषयी हा बोलत आहे? सर्वांविषयी? बिलकुल नाही. रोमकरास पत्र 1 अध्याय 1 वचन, रोम येथील पवित्र जन व ख्रिस्त येशूमधील विश्वास ठेवणारे यास म्हणजे मंडळी. तुम्ही ख्रिस्ताचा आनंद सेलिब्रेट करू इच्छिता त्या जन्माचा विथ द चर्च. व्हॉट इज चर्च? त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांचा समुदाय. समविश्वासी आहेत. अरे किती चांगली गोष्ट आहे. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः त्याच्या रक्ताच्या जे आहेत ते आजूबाजूचे लोक, त्या लोकांसंदर्भात म्हणतो, कोण आहेत माझे नातलं, कोण आहे आई, जे स्वतःला त्याच्या रक्ताचे समजतात. तो म्हणतो हे लोक नाही. ते कोण आहेत? अहो, हे समोर बसलेले लोक, जे माझं वचन ऐकतात आणि त्याप्रमाणे वर्ततात ते लोक आहेत. आणि जे लोक मला माझ्या रक्ताचे समजतात नाही, ते लोक नाही आहेत. कारण ते मला समजूच नाही शकलेत मी कोण आहे. ते मला समजतात की मी त्यांच्यातला आहे, पण मी नाहीये. माझ्या येण्याचा उद्देश वेगळा आहे. माझ्या येण्याचा उद्देश काय? अहो, पृथ्वीवर मी आग लावायला आलोय, मी डिव्हिजन करायला आलोय, आणि ते लोक समजत नाहीयेत. आणि मग तो एक्सप्लेन करतो डिव्हिजन नेमकं काय आहे. जे कोणी देह आणि देहाच्या गोष्टींसंदर्भात विचार करत आहेत, जे लोक भौतिक गोष्टींना प्रथम प्राधान्य देत आहेत, जे या जगामधला आनंद शोधतायत, आणि जे लोक आपल्या जगाकडे लक्ष लावून आहेत, ते म्हणतो माझा आनंद ख्रिस्त म्हणतो यांच्याबरोबर सेलिब्रेट होऊ शकतो? नाही, कधीच नाही. तर कोण आहेत? मंडळीला पॉल म्हणतो की आपण जे विश्वासणाऱ्यांचा समूह, तितक्यांना देवपुत्र म्हणतील असं म्हटलेलं आहे. आज या ठिकाणी बसून आपण देवापाला हाक मारतो, आबा बाप्पा. विश्वासणाऱ्यांचा समूह. त्या प्रौढतेप्रत जर तुम्ही येत आहात तर वेल अँड गुड.
जर त्या प्रौढतेपर्यंत आपण येऊ शकत नाही तर आपली दुर्दशा आहे. तो म्हणतो की तो आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की आपण देवाची मुले आहोत, आणि जर त्याची लेकरे तर अर्थात वारसही आहोत, म्हणजे देवाचे वारीस, ख्रिस्ताबरोबर एकत्रातील वारीस असे आहो. आपण त्याच्या बरोबर वैभव भोगावे म्हणून त्याचं दुःख भोगतो, तर आपण तसे वारीस आहो. आपलं पाचारण लक्षात ठेवा. नेमकं पाचारण काय आहे? जगासारखं नव्हे. जग आणि ख्रिस्ताचे लोक कधीही एकत्र जाऊ शकत नाहीत, कधीच जाऊ शकत नाहीत. कारण जगिक लोकांचे टॉक्स, जगिक लोकांचं बोलणं, जगिकतेमध्ये शोधतला आनंद, अहो ख्रिस्ती विश्वासणारे त्यांच्याबरोबर कधीच एकत्र बसू शकत नाहीत. आणि त्यामुळं जर तुमचा आजूबाजूच्या लोकांसाठी असणारा संबंध आणि संबंधाचं मूळ जर ख्रिस्त नसेल तर तुमचं एकत्र येणं व्यर्थ आहे. मग तुमचं एकत्र येणं जर कुणाच्या बेस्ट असावं, कुणाच्या मुळावर किंवा कुणाच्या पायावर असावं, तर तो फक्त ख्रिस्त आहे. त्यामुळे आपल्या प्रत्येक गॅदरिंग विषयी, प्रत्येक एकत्र येण्याविषयी पुन्हा एक वार विचार करा. पुन्हा एक वार मनन करण्याची गरज आहे की आम्ही एकत्र का येत आहोत. प्रत्येक गोष्टीचा मूळ विचार करा की आम्ही का येत आहोत. आणि जर तुम्ही हा विचार केला, तुम्हाला त्याचं उत्तर समजेल की आम्ही का एकत्र येत आहोत. आमचं एकत्र येणं फक्त एकाच गोष्टीवर आधारित आहे, आणि तो म्हणजे ख्रिस्त. आणि असा तसा ख्रिस्त नाही, वधस्तंभावर खेळला ख्रिस्त. आणि तो जर तुम्हाला समजला तर मग तुम्हाला प्रभूचं वचन अधिक चांगल्या रीतीने कळेल. कारण तो स्पष्ट सांगत आहे की माझं येणं का आहे, मी का येत आहे. तर म्हणतो मी पृथ्वीवर आग लावायला येत आहे. मी येत आहे कारण मी विभाग करायला येत आहे. जर ख्रिस्तामध्ये तुमच्या विश्वासाच्या द्वारे कदाचित जर तुमचे काही नातलं, काही जवळचे कारण तुमच्या विश्वासाच्या द्वारे तुमच्यावर जर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत, दुःखी होऊ नका. पण लक्षात घ्या बरं का, येशू ख्रिस्ताच्या विश्वासानं, लेट मी क्लिअर दिस, तुमच्या स्वतःच्या मूर्खपणानं नाही. तुम्हाला शहाणपणा असा वाटेल की आम्ही काहीतरी खूप चांगलं काहीतरी करत आहे आणि असा काहीतरी मूर्खपणा केलेला आहे आणि त्यामुळे ते लोक तुमच्यापासून दूर आहेत. पण ख्रिस्ताच्या विश्वासामुळं जर काही मनमुटाव आहे, नो वरीज, तुमचा दरवाजा उघडा ठेवा त्यांच्यासाठी की ते कधीही तुमच्याकडे येऊ शकतात. पण त्याचबरोबर एक स्ट्रॉंग स्टँड घ्या. आणि तुम्हाला जिथं सिद्धांत आहे ख्रिस्ताचा, तो मला पाळणं, त्याच्याकडे पाहणं, त्याचं आज्ञापालन करणं मला आवश्यक आहे. आणि त्या सिद्धांतावर स्ट्रॉंग राहा. त्या सिद्धांताकडे पहा, ख्रिस्ताचा सिद्धांत काय म्हणत आहे. त्याच्या येण्याचा मूळ उद्देश जर तुम्हाला माहित आहे, त्या मूळ उद्देशावर स्ट्रॉंग राहा. लक्षात घ्या, प्रभूनं तुम्हाला एकटं सोडलं नाही. तो म्हणाला जग तुमचा द्वेष करेल, नो वरीज, काळजी करू नका. प्रभूला आपण धन्यवाद देऊ की त्यानं तुम्हाला आणि मला त्याची कृपा पुरवली आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं सत्य दिलं. कारण तो असा तसा नाही म्हणत, त्याने एक फार सुंदर अभिवचन दिलेलं आहे. आणि पॉल एकदम, म्हणजे मी तुम्हाला सांगेन की संपत असताना त्याच्या गलतीकरासच्या लोकांना एक अद्भुत असं अभिवचन देतो त्याच्या लेकरांना. आणि ते अभिवचन देऊन आपण या ठिकाणी थांबूया. तो म्हणत आहे, जे आपल्यासारखे लोक आहेत, जे विश्वासामध्ये आहेत, आणि म्हणत आहे की नाही, आम्ही काही झालं तरी आमचा जो प्रभू आहे त्या प्रभूला आम्ही सोडणार नाही. जे सिद्धांत त्यांना आम्हाला दिलेले आहेत ते आम्ही सोडणार नाही, तर आम्ही त्या सिद्धांतामध्ये स्थिर उभं राहू. कारण ते सिद्धांत आम्हाला शेवटपर्यंत घेऊन जातील.
भले आमच्या जवळ कोण आहे, लांब कोण आहे याचा विचार न करता आम्ही आमचा आनंद ख्रिस्ताच्या लोकांमध्ये, समविश्वासी लोकांसंगती साजरा करू. आमचं एकत्रित येणं त्यांच्या बरोबर असेल आणि देवाच्या गौरवासाठी आम्ही स्वतःला समर्पित करू. पौल असं म्हणतो गलतीकराच्या लोकांना, आता विश्वासाचे आगमन झाले आहे, म्हणून आपण यापुढे बालरक्षकाधीन नाही. ख्रिस्त येशूवरील विश्वासाच्या द्वारे तुम्ही सर्व देवाचे पुत्र आहात. तुम्हामधील जितक्या जणांना ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा झाला आहे तितक्यांनी ख्रिस्ताला परिधान केलेला आहे. तुम्हामध्ये यहुदी, हेलेनी, दास, स्वतंत्र, पुरुष, स्त्री हा भेद नाही, कारण सर्व तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये एक आहात. हे पुन्हा एक वार मला तुम्हाला सांगू दे, इट इज फॉर अ चर्च. हे मंडळीला उद्देशून बोलण्यात आलेलं आहे. तुमचं एकत्रित येणं आणि येण्याचा एकमात्र उद्देश जर ख्रिस्त आहे तर हे वचन तुमच्यासाठी आहे. वचनात लिहिलेलं आहे, आणि जर तुम्ही ख्रिस्ताचे आहात, जर तुम्ही ख्रिस्ताचे आहात, पौल गलतीकराच्या लोकांना म्हणतो, तर अब्राहामाचे संतान आणि वचनाद्वारे वारिसी आहात. फार सुंदर अभिवचन प्रभू त्याच्या वचनामध्ये त्याच्या मंडळीला देतो. आणि जर त्या वचनाचे तुम्हाला त्या अभिवचनाचे लोक आहात की नाही हे जर चाचपडून बघायचं आहे, तर प्रत्येक गोष्टीचं केंद्रस्थान बघा. नक्कीच येणारा जो आठवडा आहे त्याच्यानंतरचा आठवडा जगभरामध्ये खूप मोठा आनंद, खूप मोठं एकत्रित येणं असं होणार आहे. तुम्ही पण अनेक ठिकाणी जाल, अनेक ठिकाणी लोकांना भेटाल, पण तुमचं येणं हे ख्रिस्त केंद्रित आहे का हे चेक करा. ज्याच्या संगती बसताय, उठताय, बोलताय, चालताय, आनंद करताय, ख्रिस्त केंद्रित आहात का चेक करा. प्रत्येक गोष्टीचं केंद्रस्थान ख्रिस्त असणं गरजेचं आहे. जर नसेल तर खुद्द प्रभू येशू ख्रिस्त सैतानाचं नाव घेतो पेत्रासाठी आणि हाक मारतो आणि म्हणतो, अरे सैताना माझ्यापासून दूर हो, कारण तुझं लक्ष पृथ्वीवरील गोष्टींकडे आहे, स्वर्गातील गोष्टींकडे नव्हे, देवाकडील गोष्टींकडे नव्हे. प्रभुदेव बाप या वचनाद्वारे तुम्हाला कृपा पुरवो आणि देवाच्या वचनाचं आज्ञापालन करण्यासाठी तुम्हाला तो सहायता करो. प्रार्थना करूया आपण. सार्वभौम देवा, आम्ही तुझे आभार मानतो, कारण ही संधी तू आम्हाला दिलीस. आम्हाला एकत्रित केलंस की आम्ही एकत्र यावं, तुझं वचन ऐकावं. जे शिक्षण तू आम्हाला या वचनाद्वारे देत आहेस त्याच्याकडे आम्ही लक्ष द्यावं. यावेळेला प्रभुदेव बापा आम्ही प्रार्थना करतो, प्रभू ज्या आमच्या आजूबाजूचे लोक आहेत ज्यांना आम्ही आमचे नातलग असे म्हणतो, अनेक वेळेला प्रभुदेव बापा आम्ही एकत्र भेटतो, भेटण्याचा प्रसंग शोधतो, पण त्या भेटण्याच्या प्रसंगाचं मूळ जर ख्रिस्त नसेल प्रभू तर ते एकत्र येणं व्यर्थ आहे. प्रभू हे आम्ही समजावं, यासाठी आम्हाला सहायता कर. ख्रिस्त म्हणतो, माझे कोण लोक आहेत, माझे कोण नातलग आहेत, जे माझे वचन ऐकतात व माझ्या वचनाप्रमाणे आचरण करतात तेच माझे लोक. प्रभू आम्हावर दया कर. आम्ही ह्या जगात जगत असताना योग्य वेळेस योग्य निर्णय घेण्यासाठी तुझ्या आत्म्याचं मार्गदर्शन कर, यासाठी की तुझ्या वचनाकडे पाहून यथायोग्य रीतीने तुझ्या वचनाचं आज्ञापालन आम्ही करावं, यासाठी तुझी कृपा देवा आम्हावर असू दे. तुझी मंडळी दिलीस त्याबद्दल तुझे आभार मानतो. सर्व गौरव, मान, सन्मान आम्ही तुला देतो, कारण प्रभू ते तुझा आहे. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात प्रार्थना केली म्हणून देवा तू ऐक. आमेन.